वासाचा पहिला पाऊस, अशोक बागवे यांचं उदेश उमप यांच्या आवाजातलं हे गीत ऐकलं काय? किंवा आला पाऊस मातीच्या गंधात ग, हे शांता शेळके यांचं सदाहरित गीत ऐकलं की आपसूक मन पावसात भिजायला लागतं. मातीच्या गंधानं मन टवटवीत होतं. मृदुगंध अर्थात मातीचा सुगंध. पहिल्या पावसाचे थेंब जमिनीवर पडल्यानंतर येणारा गंध म्हणजे मृदुगंध. माती तर निश्चल निर्जीव, पण तिला कसा सुगंध येतो आणि तोही पहिल्या पावसातच का येतो, असा प्रश्न आपल्याला पडला नाही तर नवलच. चला तर मग जाणून घेऊया मृदुगंधाच्या निर्मितीची कहाणी. नमस्कार, मी विक्रांत नलावडे. मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे. माती निश्चल असली तरी ती निर्जीव नसते. तिच्यात अनेक सूक्ष्म जीव घर करून राहिलेले असतात. यातीलच एक असतो स्ट्रेप्टोमायसेट या नावाचा जीवाणू, अर्थातच बॅक्टेरिया. या स्ट्रेप्टोमायसेट जीवाणूचा मातीच्या थेंबाशी संपर्क आला की त्यातूनच जिओस्मिन नावाचे संयुग तयार होते. याला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असतो. हा सुगंध म्हणजेच मृदुगंध. केम्ब्रिज विद्यापीठातील अभ्यासक प्रोफेसर कुलेन बुई यांच्या मतानुसार काही पहिला पाऊस पडल्यानंतर काही वनस्पती खोडं पानापासून द्रव पदार्थ बाहेर टाकतात. या द्रवांचा स्ट्रेप्टोमायसेट जीवाणूंशी संयोग झाल्यावर एक सुगंध तयार होतो, तोच मृदुगंध. मातीला सुगंध येण्याचे आणखी काही कारण सांगितले जाते. पृथ्वीचे वातावरण हे ओझोनने तयार झालेले आहे. हा ओझोन अनेक वायूंनी बनलेला आहे. यातील क्लोरीनला एक प्रकारचा तिखट उग्र वास असतो. तोच गंध ओझोनला असतो. पहिला पाऊस पडल्यानंतर हा ओझोन पावसाच्या पाण्यासोबत जमिनीत मिसळतो आणि त्याच्या मातीतील स्ट्रेप्टोमायसेट जीवाणूंशी संयोग होऊन मातीला गंध येतो. आता मातीला गंध येण्याची कारणे वेगवेगळी सांगितली जात असली तरी या कारणांमध्ये समान धागा आहे, तो म्हणजे स्ट्रेप्टोमायसेट जीवाणू. या जीवाणूशी अन्य घटकांचा संयोग होऊन मातीला सुगंध येतो. आता स्ट्रेप्टोमायसेट जीवाणू नेमका आहे तरी कसा, हे जाणून घेऊया. स्ट्रेप्टोमायसेट जीवाणूच्या एकूण 700 स्पेसीस आपल्याला सापडतात. हा जीवाणू मुळातच मातीत वास्तव्य करून राहतो. पहिला पाऊस पडतो तेव्हा तापलेल्या मातीतून असंख्य सूक्ष्म बुडबुडे तयार होतात आणि गरम हवेसोबत सर्वत्र पसरतात. आपल्याला माहीतच आहे की गरम हवेची घनता कमी असल्यामुळे हे बुडबुडे आकाशात उंच वर जातात आणि आपण अगदी 25व्या किंवा 30व्या मजल्यावर जरी राहत असलो तरी इतक्या उंचीवर मातीचा गंध आपल्याला येतो. मातीच्या गंधामागची ही शास्त्रीय कारणे काही असोत, पण पहिल्या पावसात मातीचा गंध घेण्यात आणि जो मनात साठवून ठेवण्यात जी गंमत आहे ना, ती कशातच नाहीये.